युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला. अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला. त्यांचा घात जादूटोण्याने केला, कर्णी कवट्याने केला. तुम्ही हा अजित दादाचा घात कसा झाला, काय झाला, ह्या रिपोर्ट मध्ये खुलासा बघूया. हा व्हिडिओ पूर्ण बघा. रोहित पवार साहेबांचं वक्तव्य आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की अजित दादाचा घात तंत्रमंत्राने केला. नेमकं खरं आहे की खोटं आहे, त्यांची पत्रकार परिषद बघा. बकरी मारून आणि पूजा करून ते 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती. आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे. आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे. बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे. खरंच का वाटते का तुम्हाला की अजित दादाचा घात हा तंत्रमंत्राने केला असेल, जादूटोण्याने केला असेल, कर्णीने केला असेल? अजित पवार साहेबांचा 28 जानेवारी 2026 ला घात झाला. ज्या ठिकाणी घात झाला त्या ठिकाणी एक बोकुळ लटकवलेलं होतं. अशा ते रोहित पवार सांगून राहिले. तिथं वस्तू सापडल्या, तंत्रमंत्र कर्णी कोटा करून अजितदादा घात केला असं वाटते का तुम्हाला? असं वाटत असेल तर कोणी केला असेल? हे नेमकं खुलासा काय आहे काय नाही आपल्या न्यूजच्या माध्यमातून जाणून घेऊया. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. 28 जानेवारी 2026 ला अजित पवारचा घात होतो. अजित पवारचा घात होतो, पण त्या ठिकाणी गोकुळ लटकलेलं सापडतं आणि अजितदादाच्या घरासमोर तंत्रमंत्र केलेल्या वस्तू सापडतात. नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? खरंच अजित पवारचा घात केला असेल का तंत्रमंत्रांनी? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून जनतेच्या मनात जो प्रश्न आहे तो प्रश्न मांडण्याचा आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करत आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर करून द्या, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनल वरती जे जे काय घडामोडी येणार अजित पवार वरती, ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घडामोडी माहित होणार. जेणेकरून नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजित पवार साहेबांचा घात सतत 3 महिने होऊन राहिले तरी घात करणाऱ्याचा पत्ता नाही, आता नाही, पत्ता नाही. पण नवीन खुलासे निघून राहिलेले आहे. आता कर्णी जादूटोणा करून अजित पवारचा घात केला अशा पद्धतीचे न्यूज येऊन राहिलेला आहे. रोहित पवारचं वक्तव्य आहे. हे वक्तव्य खरं आहे की खोटं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे काय मागात काय पडणार आहे का? म्हणजे खरा ज्याने घात केला त्याने हे जादूटोणा हे ते ह्या सगळ्या गोष्टी समोर आणत असेल आणि जो मेन घात करणार आहे तो दडपवण्याचा आणि स्वतः लपण्याचा आणि स्वतःला सुरक्षित करण्याचा मार्ग म्हणजे जादूटोणा याच्यावर घालत असेल तर तुम्हाला असं वाटते का की जो मेन कर्णधार आहे, सूत्रधार आहे अजित पवारला मारणारा, ज्याने जे कांड केलं काय नाही, ज्याने ते कांड केलं ते कांड कोण्या पद्धतीचं काय केलं हे लोकांच्या लक्षात नाही आलं पाहिजे. म्हणून जादूटोण्याचा आधार घेऊन लोकांना भ्रमित करण्याचं कारस्थान चालू आहे का? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. घात करणारा कोण आहे, घात कसा झाला, अपघात झाला की घात झाला हे मालूमही नाही आहे. पण नवीन निरनिराळे आपल्याला गोष्टी दिसून राहिलेल्या आहे. अजित पवार साहेबांचा जिथं घात झाला तिथे बकरा बांधलेला होता, तिथे अजून बाकी वस्तू होत्या. त्यांच्या देवगिरी बंगल्यासमोर अजून काहीतरी वस्तू आढळल्या तंत्रमंत्राच्या. या गोष्टी खऱ्या आहे की खोट्या आहे? तर तंत्रमंत्राने खरीच माणसाला मारल्या जाते का? तंत्रमंत्राने खरीच माणसाला दुखापत केल्या जाते का? बकऱ्याचा बली दिल्याने खरीच माणसाला मारल्या जाते का? या पद्धतीचा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झालेले आहे. खरंच अजित पवारचा घात गोकुळ कापल्याने, बली दिल्याने, तंत्रमंत्र हे जे काय करणे कवटा केल्याने झाला असेल का? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून अजित दादाचा खरा कोण घातवंत आहे, घात करणारा कोण आहे हे माहित होत नाही. तोपर्यंत घात खरंच झाला की अपघात झाला, खरंच कर्णी कवट्यानं तंत्रमंत्रानं अजित पवारचा घात झाला असं वाटत आहे का तुम्हाला? कारण तुम्हालाही माहित असेल अशोक खरातची जेव्हा न्यूज आली, SIT तपासक सूत्रधाराच्या नुसार असं समजलं की अशोक खरातने 4 ते 5 वर बळी दिले होते. अशोक खरातच्या अकाउंटला सतत अजित पवार मेले त्या दिवशीपासून कोरोनाचं ट्रान्झॅक्शन, कोरोनाचं पैशाचं ट्रान्झॅक्शन त्याच्या अकाउंटला झालं. हे कितपत खरं आहे कितपत खरं नाही का
याची दादाचा घात हे अंधश्रद्धेच्या मार्गानुसार घेऊन चालले का, कुठपर्यंत घेऊन चाललेले आहे, या कोण्या पद्धतीने घेऊन चाललेला आहे, खरंच अजितदादाचा घात झाला असेल का, आणि ह्या जो घात आहे ह्या अंधश्रद्धेकडे का असा वळलेला आहे, या तंत्रमंत्राकडे कसा वळलेला आहे, नेणारा कोण आहे काय नाही, अजूनही सूत्रधार सापडला नाही. नेमकं खरं की खोटं की अजित आपले रोहित पवार राजकारण करून राहिले का, राजकारण खेळण्याचं कारस्थान चालू आहे का त्या व्यक्तीचं, काय वाटतं तुम्हाला? रोहित पवार हे राजकारण करून राहिले का, अजित पवारचा जो आधार घेऊन राजकारणात मध्ये येण्याचा प्रयत्न करू राहिले का, अगोदर ते आमदार आहे आता खासदार बनण्याचा प्रयत्न चालू आहे का मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा, काय वाटतं तुम्हाला की अजित पवार साहेबांचा घात हा पद्धतीने कोण्या झाला, घात झाला की अपघात झाला, काय झाला अजूनही अद्याप मालूम नाही, पण घात नक्की झालाच असेल का, पण घात काय नाही केला असेल, तंत्रमंत्राने केला की काय नाही केला का, रोहित पवार सांगून राहिले तंत्रमंत्राने झाला असेल, त्याच्या घरासोबत बोकूळ लटकवलेला होता, वस्तू सापडल्या, हे सापडलं ते सापडलं, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे ते कितपत खरं आहे कितपत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की कमेंट करून सांगा अजित पवार साहेबांचा घात हा तंत्रमंत्राने केला की अशोक खराबने केला का VSR कंपनीच्या मालकाने केला, कोणी केला, कळलं का? जय भीम जय शिवराय.